नमस्कार मित्रांनो. तर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 2 मार्चच्या एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की वल्लरी उदयकांतकडे पैसे घेऊन येते. ती त्याला म्हणते, हे पैसे तेव्हाच मिळतील जेव्हा माझी अट तुम्ही पूर्ण कराल. उदयकांत म्हणतो, नेमकं मुद्द्याचं काय ना तेवढं बोल. वल्लरी म्हणते, अर्णवची बायको ईश्वरी ती मला माझ्या आयुष्यात नकोय. तो काटा कायमचा काढून टाकायचा, तर तुम्हाला हे पैसे मिळतील. अर्णवचे काका हे काम करायला तयार होतात. ते आपल्या गुंडांना फोन लावतात आणि त्यांना ते काम सांगतात. ईश्वरीची सुपारी देतात. तर इथे ईश्वरी बाहेर येते. ती बाहेर काहीतरी कामासाठी आलेली असते. तिला 4-5 गुंड घेरतात आणि तिला मारायला लागतात. ईश्वरी कसं बसं मदतीसाठी अर्णवला फोन लावते. ईश्वरीचा फोन चालू असतो आणि अर्णव ते सगळं ऐकतो. अर्णव ईश्वरीची मदत करायला तिथे पोहोचतो. पण तोपर्यंत गुंडांनी ईश्वरीला मारलेलं असतं आणि ती खाली कोसळलेली असते. अर्णव ईश्वरीला बेशुद्ध पडलेलं बघतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. आता अर्णव ईश्वरीला कसं वाचवतोय आणि ईश्वरी वाचल्यानंतर तिला मनातलं कसं बोलून दाखवतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की वल्लरी विचार करत असते की आता पैशांची जुळवाजुळव कशी करायची. आणि तेवढ्यात तिला कळतं की काका बाहेर आलाय. वल्लरी काकाला भेटायला बाहेर येते. ती त्याला म्हणते, काय हो, तुम्ही इथे कशाला आलायत? तुम्हाला इथे कोणी बघितलं तर? अर्णवचे काका म्हणतात, अगं मी आत्ता फक्त घराबाहेर आलोय. घरात यायला वेळ लागणार नाही. माझ्या 50 लाखांची सोय झाली की नाही? वल्लरी म्हणते, अहो तुमच्याच पैशांची सोय करते ना मी. तुम्हाला खोटं वाटतंय का? अर्णवचे काका म्हणतात, हे बघ, मी तुला सांगून ठेवतो. तुझ्यासारखी जी बाई आहे ना, ती अफरातफर सहज करू शकते. हलकट बाई आहेस तू एक नंबरची. लवकर माझे पैसे दे हा. वल्लरी म्हणते, नका ना सारखं प्रेशराईज करू. मी तुम्हाला सांगितलंय ना, मुदत मागितली आहे ना, देणार आहे पैसे. अर्णवचे काका म्हणतात, माझ्याशी नीट बोला. आणि मी तुला आत्ता सांगून ठेवतोय, तू जर मला माझे पैसे दिले नाही तर श्रीकांत धुमाळसोबत तू रमाकांतच्या विरोधात जे कोट रचला होता ना, त्याबद्दल मी आतमध्ये येऊन अर्णवला सगळं सांगेन. आणि त्यानंतर अर्णव काय करेल ते तुला चांगलंच माहिती आहे. वल्लरी, मी रस्त्यावर आलोय गं, पण तुला सुद्धा मी रस्त्यावरती आणेन. वल्लरी म्हणते, तसं काही करू नका. तुम्हाला पैसे मी 2 दिवसात देणार आहे. तुम्ही जा आता इथून. अर्णवचे काका तिथून निघून जातात. तर दुसऱ्या दिवशी वल्लरी विचार करत असते की पैसे कसे जुळवता येईल. तिला एक आयडिया सुचते. दर महिन्याला आपण अंजलीकडे बिलं पाठवतो आणि अंजली आपल्यावर विश्वास ठेवून आपली बिलं सँक्शन करून टाकते. त्या पद्धतीनेच करायचं आणि पैसे काढायचे. वल्लरी शिर्केला फोन लावते आणि ती शिर्केला आठवण करून देते की दर महिन्याला जसं तू अंजलीकडे जातोस आणि माझे बिलस वाउचर यांच्यावरती सह्या घेतोस तसं घेऊन ये. शिर्के ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवतो. तर इथे अंजली राकेशला म्हणते, अहो घरात भाज्या नाही आहे, तेवढ्या भाज्या घेऊन या ना. राकेश मनात म्हणतो, चांगला आई तर खात होतो. या बावळट बाईमुळे आता खायचे सुद्धा वांदे झालेत. पैसे नाही आहेत आणि हिला हे सुचत आहेत, भाज्या सुचत आहेत. राकेश पोटदुखीचं नाटक करतो. अंजली म्हणते, बापरे तुमचं पोट दुखतंय, काही औषध पण नाही आहे. मी शेजारून बघते काय आहे का, मिळतंय का. अंजली बाहेर पडत असते आणि तेवढ्यात तिथे शिर्के येतात. शिर्के अंजलीला वल्लरीची फाईल देतात आणि सह्या करायला सांगतात. अंजली म्हणते, शिर्के आता थोडी गडबड आहे, मी संध्याकाळी तुम्हाला देते सह्या करून. शिर्के ठीक आहे म्हणतात आणि निघून जातात. अंजली शेजारी मदत मागायला जाते आणि राकेश याच संधीचा फायदा उचलतो. राकेशची फाईल कसली आहे हे चेक करतो. राकेश म्हणतो, वल्लरी मामी, अहो तुमची बिलं 5 लाख, 7 लाख, 15 लाख, 27 लाख आणि हे काय 7 लाख अदर एक्सपेन्सेस. वा 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 मामी, काहीतरी मोठा झोल दिसतोय. आता मला नैवेद्य दाखवल्याशिवाय तुमची ही बिलं पास होणार नाही. राकेश वल्लरीला फोन लावायला घेतो. वल्लरी राकेशचा फोन उचलते आणि विचारते, जावई बापू बोला, आज कशी काय आठवण झाली. राकेश म्हणतो, आमचं जाऊ दे हो मामी, तुम्ही प्रॉब्लेममध्ये दिसताय. अहो इथं बिलं आली आहेत हो माझ्या बायकोकडे सही करायला. लाखोंची बिलं आहेत आणि इतर खर्च 7 लाख रुपये. अहो एवढी काय अडचण आली आहे. वल्लरी घाबरते. वल्लरी म्हणते, जावई बापू अहो सांगते मी. राकेश म्हणतो, अरे रे रे मामी, अहो नेहमीसारखा टोन दिसत नाही आहे. मी नेहमीसारखा कॉन्फिडन्स नाही आहे. वल्लरी म्हणते, हे बघा जावई बापू, मी सांगते ना. राकेश म्हणतो, मामी या टोनमध्ये माझ्याशी नाही बोलायचं.
काय ना, तुम्ही या टोनमध्ये बोललात ना तर अंजली सह्या करणार नाही. आणि अंजलीने सह्या कराव्या असं वाटत असेल तर वल्लरी म्हणते, ठीक आहे, 25,000 रुपये मी तुम्हाला देते. राकेश म्हणतो, बस का मामी, अहो 27 लाख रुपये, 5 लाख, 7 लाख, आणि मला काय देणार, 25,000 रुपये. वल्लरी म्हणते, 50,000, पण यापेक्षा मागू नका जास्त, ते शक्य नाही होणार. राकेश म्हणतो, ठीक आहे, हे बघा मामी, कारण काय आहे मी ते विचारणार नाही, पण माझा मला खारीचा वाटा देऊन टाका, म्हणजे कसं आहे ना, अंजली पटकन सह्या करेल. वल्लरी ठीक आहे म्हणते आणि राकेश फोन ठेवतो. तर इथे अर्णवने नवीन मोबाईल आणि नवीन सिम कार्ड मागून घेतलेलं असतं. अर्णव, ईश्वरी, श्रीकांत धुमाळला फोन लावतात. श्रीकांतला पहिला फोन उचलल्या अर्णव ऑफर देतो. अर्णव म्हणतो, 20 लाख, 25 लाख, 50 लाख, एक मीटिंग करायची, तू म्हणशील ना तेवढे लाख देईन. धुमाळ विचारतो, कोण आहात तुम्ही, मुद्द्याचं बोला, काय काम आहे तुमचं. ईश्वरी फोन घेते. ईश्वरी म्हणते, इंदोरचं ते प्रकरण गाजलेलं तेव्हा तुम्हीच होतात ना. अहो, रमाकांत राजे शिर्केला कुठलंही व्यसन नव्हतं आणि त्या दिवशी ते एका नशेमध्ये होते. इंटरव्ह्यूसाठी आलेल्या त्या मुलीच्या अंगावरती ते पडले आणि तेवढ्यात तिथे मीडियावाले सगळे पोहोचले. त्यावेळेस तुम्हीच ती बातमी कव्हर केली होती ना. प्लीज सांगा, या सगळ्यामागे कोण आहे. अर्णव म्हणतो, याच न्यूजचे सगळे डिटेल्स आम्हाला द्या. तुम्हाला हवे असलेले सगळे पैसे आम्ही तुमच्या घरी पोहोचवू आणि तेही कॅश. धुमाळ विचार करतो. धुमाळ म्हणतो, मला थोडा वेळ द्या, मी तुम्हाला भेटीसाठी वेळ कळवतो. धुमाळचं बोलणं ऐकून अर्णव, ईश्वरी यांचा जीव भांड्यात पडतो. तर इथे अंजलीची सगळी कामं झालेली असतात आणि राकेश याच्याकडे येतो. अंजली सह्या करायला घेत असते. राकेश म्हणतो, अंजली, मला एक कळत नाही, आपण चाळीत राहायला आलो आणि तरी तुझ्या भावाने ही अथॉरिटी तुझ्याकडे कशी काय ठेवली. अंजली म्हणते, कसले काय अथॉरिटी, जिथे नातच नाही आहे तिथे अथॉरिटीचं काय करणार आहे, फॉर्मॅलिटी आहे फक्त. राकेश म्हणतो, अंजली, किती सुंदर दिसतेस ग तू. अगं, प्रेग्नन्सीचा ग्लो आलाय तुझ्यावर, किती छान दिसतेस, आणि त्यात ह्या अशा सह्या वगैरे करतेस ना, ब्युटी विथ ब्रेन. अगं, अजून प्रेमात पडतो मी तुझ्या. हे बघ अंजली, माझ्या डोळ्यात बघत राहा, म्हणजे पोटदुखी अशी निघून जाईल, डोळ्यात बघ. अंजली म्हणते, अहो, मला सह्या करायच्या आहेत, बिलं परत पाठवायची आहेत. राकेश म्हणतो, कर ना सह्या, पण माझ्या डोळ्यात बघायचं, खाली अजिबात बघायचं नाही आहेस तू. आणि खाली काय ग, ते बोरिंग बिल आहेत. अंजली राकेशच्या डोळ्यात बघते आणि खाली सह्या करते. राकेशचं काम होतं आणि तो ते पेपर्स घेऊन बाहेर जातो. तर इथे वल्लरी दुसऱ्या दिवशी काकांकडे पैशांची बॅग घेऊन येते. ती काकांना म्हणते, हे बघ उदय, मी तुला तुझे पैसे देते, पण बॅगला हात लावायचं नाही, एक अट आहे, ती मान्य केलीस तरच बॅगेला हात लावायचा. वल्लरी काकांना अट घालते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.